नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज श्री क्षेत्र भगवानगडावरती जय हिंद फाउंडेशन चे संस्थापक शिवाजी पालवे आणि त्यांच्या टीमनं भगवानगड आणि त्याच्या परिसरामध्ये एकूण 100 झाडांचं गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण केलेलं आहे। खरं तर गुरुपौर्णिमेला एक विशेष महत्त्व असतं की आपण गुरुच्या चरणी वंदन करत असतो, अभिवादन करत असतो आणि अशाच एका पवित्र अशा दिवसाचा योग साधून या भगवानगडावर आणि परिसरामध्ये एवढे वडाचे झाडं लावण्यात जो विक्रम केलाय त्याबद्दल मी या टीमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो। आम्ही आता एक झाड इथे वडाचं झाड लावलेलं आहे। खरं तर वडाचं झाड हे पवित्र समजलं जातं भारतीय सणांमध्ये असेल किंवा भारतीय संस्कृतीमध्ये। तर मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य यांनी उत्तरोत्तर करत राहावे यासाठी शुभेच्छा देतो। भगवान बाबा की आज जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून भगवानगड येथे 100 वृक्षाचे रोपण करण्यात आलेले आहेत आणि जे जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते एक माजी सैनिक आणि शिवाजी पालवे हे कोलार गावचे रहिवासी असून त्यांनी या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हजारो वड वृक्षाचे लागवड करून त्याचे संवर्धन केलेलं आहे। तरी आज धाकटी पंढरी समजली जाणारी भगवानगड येथे 100 वृक्ष कोलार ग्रामस्थाच्या आणि माजी आजी सैनिकाच्या माध्यमातून हे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत। फौजी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊन जनजागृती करीत आहे। तरी आज कोलार ग्रामस्थाच्या वतीने जय हिंद फाउंडेशनचे आभार मानले तेवढे आभार कमीच आहेत, कारण जय हिंद फाउंडेशन हे चांगले काम करीत आहे। आमच्या कोलार ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो।